पण म्युच्युअल फंडपेक्षा नेक्स्ट लेवलचे रिटर्न हे ETF कुठे देताना आपल्याला दिसतं। म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करून हवी तशी ग्रोथ मिळाली नाहीये, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, पण कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे खूप कन्फ्युजन असतं। काळजी करू नका, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अशा कन्सेप्टवर चर्चा करणार की ज्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड आणि स्टॉक या दोघांचे एकत्र बेनिफिट मिळणार आहेत आणि त्या कन्सेप्टचं नाव आहे ETF, एक्सचेंज ट्रेडेड फंड। हे एक्सचेंज ट्रेडेड फंड असतं काय, त्यासाठी काय करावं लागतं, कोण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, या ETFचे काय फायदे आहेत, काय नुकसान आहेत, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। जसं की ETF म्हणजेच काय काय असतं ETF, तर बेसिकली हे ETF काय असेल तर त्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करण्यासाठी जसं की म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्या प्रकारेच इथे सुद्धा आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो। मग ते कशा प्रकारे करू शकतो, जस्ट लाईक यू कॅन सी ETF इज जस्ट लाईक युअर म्युच्युअल फंड अँड स्टॉक्स, कॉम्बिनेशन ऑफ बोथ। म्हणजे तुम्हाला म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायचं आहे आणि स्टॉकमध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करायचं आहे, पण कन्फ्युजन असेल तर ETF मध्ये इन्व्हेस्ट करा, त्यामध्ये दोघांचे बेनिफिट मिळू शकतात। आणि ETFचं जे लॉंग फॉर्म असेल, मीनिंग असेल, काय असेल, ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड, राईट, एक्सचेंज ट्रेडेड फंड। इथे काय केलं जातं, बेसिकली हे जे ETFs आहेत हे तुमच्या एक्सचेंजवर ट्रेड केले जातात, जसे की स्टॉक आहेत। म्युच्युअल फंड एक्सचेंजवर ट्रेड होत नाही, त्यामुळे इथे कन्फ्युजन असतं की ETF हे म्युच्युअल फंड सारखे आहेत की स्टॉक सारखे आहेत, तर ते दोघांसारखे नाहीत, पण दोघांसारखे आहेत सुद्धा, म्हणजेच काय दोघांचं कॉम्बिनेशन आहेत हे आपल्याला इथे दिसतंय। त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, सो ETF कसे काम करतात, सो ETF, you can see ETF pools investors money to invest in basket of assets। म्हणजेच काय, जसे की आपण एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतो, ते शेअर पर्टिक्युलरली असेल, त्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की आपली इन्व्हेस्टमेंट किती आहे ते, राईट। तसंच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा आपण इन्व्हेस्ट करतो, पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर ती म्युच्युअल फंडची अमाऊंट आहे ती जो म्युच्युअल फंड असेल तो मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो, तशाच प्रकारचं ETF सुद्धा आहे, पण ETF हे म्युच्युअल फंडपेक्षा थोडंसं नेक्स्ट लेवलला आहे। जसं की आपण इथे पाहिलं, ग्रुप ऑफ पीपल जे असतील ते मनी त्यामध्ये इन्फ्लो करतात ETF मध्ये आणि ते एक बास्केट रेडी करतात आणि त्याला मार्केटमध्ये कुठेतरी इन्व्हेस्ट केलं जातं। मग आपण जर म्युच्युअल फंड आणि ETFची इथे कंपॅरिझन पाहिली तर काय काय असेल, सो बाईंग अँड सेलिंगच्या बाबतीत आपण पाहिलं तर म्युच्युअल फंड हे NAVच्या थ्रू बाय होतात आणि इथे हे जे ट्रेड ऑन स्टॉक एक्सचेंज हे कम्प्लिटली एक्सचेंजवर ट्रेड होतात, जसं की स्टॉक त्यानुसार जे ट्रेड होतात। त्यानंतर प्राइसिंगच्या बाबतीत आपण पाहिलं तर NAV आणि इथे रिअल टाइम प्राइस असेल, जसं की शेअरची प्राइस आपल्याला कळते की शेअर मार्केटमध्ये जी प्राइस असेल, एखादा स्टॉक आहे ज्याची प्राइस 1200 रुपये, 1200.XYZ, तसंच इथे सुद्धा एखाद्या ETFची जी प्राइस असेल तीच प्राइस आपल्याला दिसते। त्यानंतर एक्सपेन्स रेशिओ कुठेतरी इथे म्युच्युअल फंडमध्ये हाय किंवा मॉडरेट लेवलचे असतात आणि तेच जे ETFs आहेत त्यामध्ये कुठेतरी लो आपल्याला दिसतात। त्यानंतर मग मॅनेजमेंट टाईप जर आपण पाहिलं तर इथे ॲक्टिव्ह असतात, जसं की जे फंड मॅनेजर्स असतात ते कम्प्लिटली इथे ॲक्टिव्ह असतात आणि एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये जस्ट लाईक जे स्टॉक्स आहेत ते जसं परफॉर्म करणार त्यानुसार ETF परफॉर्म करतो। या ठिकाणी स्पेसिफिक एक बास्केट बनवलेला असतो स्टॉक्सचा, इथे सुद्धा स्टॉकचा बास्केट आहे, पण इथे मल्टिपल स्टॉक्सचा बास्केट असतो। इथे जस्ट लाईक निफ्टी बीज हे तुम्ही ऐकलं असेल कधीतरी, सो निफ्टी 50चे जे स्टॉक्स आहेत त्यामध्येच इथे कुठेतरी इन्व्हेस्ट केलं जाईल, जे निफ्टी बीजमध्ये असे भरपूर ETFs आहेत। त्यानंतर लिक्विडिटी आपण पाहिली तर इथे AMC मध्ये असतं, त्यानंतर इथे बाय अँड सेल इन्स्टंटली होतं, राईट, एक्सचेंजवर होतं, त्यामुळे इथे बेसिकली ती गोष्ट पाहिली। मिनिमम इन्व्हेस्टमेंट इथे 500 ते 1000च्या हिशोबाने आणि इथे जस्ट लाईक जी युनिट असेल त्या युनिटची जी प्राइस असेल त्यानुसार, जस्ट लाईक एक स्टॉक, सो स्टॉकची प्राइस 2 रुपये 10 रुपये त्यानुसार ते स्टॉक आपण परचेस करतो, तसंच ETF सुद्धा इथे आहे। त्यानंतर डीमॅट अकाउंट, म्युच्युअल फंडसाठी डीमॅटची गरज नाही आहे, पण इथे आपल्याला डीमॅटची गरज आहे। त्यानंतर मग ट्रान्सपरन्सी, जसं की आपण पाहिलं पोर्टफोलिओ डिस्क्लोज मंथली आणि इथे तुम्ही डेली बेसिसला सुद्धा त्याला व्ह्यू करू शकता, विजिबल असतो। त्यामुळे हे बेसिक कंपॅरिझन आपण पाहिलं, दोघांमध्ये कोण चांगलं कोण वाईट हे डिपेंड ऑन त्यांच्या ग्रोथवर ठरेल। एखादा सेगमेंट, एखादं प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला चांगलं रिटर्न देतं तर ते आपल्यासाठी फायद्याचंच आहे, जर रिटर्न्स कमी देत असेल तर ते आपल्या फायद्याचं नाही आहे। त्यामुळे दोघांचे काही फायदे आणि काही तोटे सुद्धा आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर आपण जर पाहिलं तर टॉप ETFs इन इंडिया, कोणते कोणते ETFs आहेत इंडियामध्ये, तर बेसिकली निपॉनचं एक ETF असेल, SBIचं असेल, ICICI असेल, मोतीलालचं असेल, HDFCचं असेल। हे जे निपॉनचं ETF आहे यामध्ये काय बेसिकली केलं जातं, निफ्टी 50च्या स्टॉकला ट्रॅक केलं जातं। आताच मी म्हटलं निफ्टी बीज, तसंच निपॉनचं निफ्टी 50 ETF आहे निफ्टीच्या 50 स्टॉकला ट्रॅक करतं। यामध्ये लो कॉस्ट आणि हाय लिक्विडिटी असते, का तर लो कॉस्ट आणि हाय लिक्विडिटी, त्यामुळे हे आपल्याला कुठेतरी फायद्याचं ठरतं। SBI ETF निफ्टी बँक, तर बँक निफ्टी ज्यांना असं वाटतं की बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे पण ऑप्शन्समध्ये नको, मग त्यांच्यासाठी हे सुद्धा इथे आहे। एक्सपोजर टू टॉप बँकिंग सेक्टर,
इथे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर ICICI प्रुडेन्शियलचं निफ्टी नेक्स्ट 50 हे जे निफ्टी 50, निफ्टी बँक निफ्टी, त्यानंतर निफ्टी नेक्स्ट 50 हे जे तुमचे इंडेक्सेस आहेत, या इंडेक्समध्ये आपण ऑप्शनमध्ये काम करतो, फ्युचरमध्ये काम करतो. पण त्या व्यतिरिक्त जर आपल्याला काम करायचं आहे तर सुद्धा आपण इथे करू शकतो. गुड फॉर लॉंग टर्म डायव्हर्सिफिकेशन. त्यानंतर मग मोतीलाल ओसवालचं एक नॅसडॅक 100 ETF. नॅसडॅक काय तर नॅसडॅक 100 हे US टेक्नॉलॉजीच्या कंपनीज आहेत, त्यांचा एक ग्रुप ऑफ इंडेक्स आहे. मग इथे सुद्धा आपण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे आपल्याला समजा इंटरनॅशनल लेवलला इन्व्हेस्ट करायचं आहे तर ETFमध्ये इन्व्हेस्ट करा, हे सुद्धा आपल्याला ती संधी देतं. इंटरनॅशनल एक्सपोजर इथे आपल्याला मिळतो. त्यानंतर HDFC गोल्ड, इथे काय होईल, फिजिकल गोल्डमध्ये आपण जे इन्व्हेस्ट करतो त्याच पद्धतीचा इथे सुद्धा आपल्याला आहे, जे आपल्याला हेजसाठी सुद्धा कामा येऊ शकतं. म्हणजेच यापैकी मग इन्व्हेस्ट कुठे करायचं हा जर प्रश्न असेल तर इथे आपण पुढे जाऊन एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत की ज्यामध्ये या सर्व ETFs बद्दल आपण डिटेल ॲनालिसिस करणार आणि त्यापैकी कोणतं चांगलं डिपेंड ऑन पर्टिक्युलर हे ETFs मध्ये इन्व्हेस्ट करायचं हे सुद्धा प्लॅनिंगनुसार करायचं असतं आणि ते आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिक लेवलला ETF म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण समजून घेतोय. सो बेसिकली टाइप्स ऑफ ETF कुठे कुठे आपण इन्व्हेस्ट करतो, त्यामध्ये इक्विटी असेल, डेट ETF असतील, कमोडिटीज असतील, सेक्टोरल असेल, इंटरनॅशनल असेल. जसं की आताच आपण पाहिलं कमोडिटीजमध्ये गोल्ड असेल, राईट. त्यानंतर मग सेक्टोरल ETFs जसं की आपण पाहिलं बँक निफ्टी, निफ्टी सेक्टर्स असतील, यासारखे अजून वेगवेगळे सेक्टर्स असतील. IT असेल, बँक निफ्टी हे बँकांचं सेक्टर आहे त्यामुळे तिथे असेल. डेट ETFs असतील. त्यानंतर इंटरनॅशनल जे आपण पाहिलं मोतीलाल ओसवालचं, अशा या ETFs मध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो. त्यानंतर हाऊ टू इन्व्हेस्ट इन ETFs, कसं इन्व्हेस्ट करायचं हा मोठा प्रश्न असतो ना. यूज युअर डीमॅट अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट, दॅट्स इट. आणि जस्ट लाईक अ स्टॉक आपण त्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतो. ही काही प्रोसेस आहे. डीमॅट असलं पाहिजे, ते ॲप ओपन करा, सर्च करा आणि करा. पण त्यामध्ये रिसर्च करून करा. स्वतः आपण कोणत्या ETF मध्ये काम करायचे त्यासाठी पर्टिक्युलर रिसर्च करायला हवी आणि त्यानंतरच त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेलं कधी चांगलं. कोणी सांगेल की हे ETF घे, ते ETF घे, त्यापेक्षा स्वतः रिसर्च करून तुम्ही काम करणं हे कधी बेस्ट. बेनिफिट्स, जर तुम्ही ETFच्या बाबतीत इन्व्हेस्ट करता तर त्याचे काहीतरी फायदे आणि तोटे सुद्धा असणार. काय बेनिफिट्स आहेत तर लो कॉस्ट. एखादा स्टॉक मला खरेदी करायचा आहे तर त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी जसं की निफ्टी 50, मला निफ्टी 50 जर खरेदी करायचं आहे, आता निफ्टीची प्राईस काय झालं आहे ॲव्हरेज 25,000. सो 25,000चा एक स्टॉक असं आपण कन्सिडर करूया. हा जर खरेदी करायचा असेल निफ्टी 50 तर मग कसं करणार आपण. त्यापेक्षा मग तुम्हाला जर त्याचा ETF मिळाला तर लो कॉस्टमध्ये आपल्याला मिळतो, हे इथे बेनिफिट आपल्याला आहे. त्यानंतर डायव्हर्सिफिकेशन, राईट. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय, तुम्ही एका स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करता त्यापेक्षा तुमच्याकडे इथे मल्टिपल स्टॉक्सचं एक बास्केट येतं, हा इथे फायदा होतो. आणि ट्रान्सपरन्सी, कंप्लीट ट्रान्सपरन्सी असते. जसं की म्युच्युअल फंडमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो, मल्टिपल म्युच्युअल फंड्स आहेत. कोणता म्युच्युअल फंड चांगला काम करतो नाही करत, त्यामध्ये सिलेक्शन ऑफ स्टॉक जो फंड मॅनेजर करतो तो कोणत्या बेसिसवर करतो हे आपल्याला माहिती नाही आहे. त्यापेक्षा इथे जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय तर कम्प्लिटली जे इंडेक्सचे स्टॉक्स आहेत त्यामध्येच आपण डायरेक्टली इन्व्हेस्ट करतो, मग इथे कुठेतरी आपल्याला तो फायदा होतो. त्यानंतर आपण पाहिले काही लिमिटेशन्स सुद्धा आहेत. मग ते कोणते तर इथे ब्रोकरेज चार्ज केला जातो. त्यानंतर जे ट्रॅकिंग एरर आहेत ते कुठेतरी आपल्याला इथे येतात. हे ट्रॅकिंग एरर काय पुढे आपण पाहू. त्यानंतर डीमॅट रिक्वायर्ड असतं, जसं की म्युच्युअल फंडसाठी इथे डीमॅट रिक्वायर्ड नाही आहे, पण ट्रॅकिंग एरर्स इथे काय असतील हे आपण थोडक्यात पाहूया. सो ट्रॅकिंग एरर्समध्ये याच्याऐवजी आपण NAV म्हणजे काय हे पाहू. जसं की परत तोच विषय येतो. आपण SIP मध्ये NAV पाहिली, म्युच्युअल फंडमध्ये NAV पाहिली, ETF मध्ये सुद्धा NAV पाहतो आपण. NAV हे म्युच्युअल फंडसाठी यूज केलं जातं, हे ETF साठी नाही केलं जात. ETF मध्ये जी त्याची प्राइस असते जस्ट लाईक अ स्टॉक, परत इथे आपण कंपॅरिझन केलं तर NAV इज जस्ट लाईक युअर स्टॉक प्राइस, त्यानुसारच इथे आपण बाईंग सेलिंग करू शकतो. जे एरर बाबतीत आपण पाहिलं. सो ट्रॅकिंग एरर मी सरळ इथे येतोय. इंडेक्सचे रिटर्न जर समजा 12% असतील आणि त्यानंतर ETFचं रिटर्न जर असेल 11.6, डिफरन्स किती आला 0.4%चा इथे डिफरन्स आला. हे ट्रॅकिंग एरर थोडेसे इथे आहेत कुठेतरी, तो एक फटका आपल्याला बसतो. पण कंपॅरेटिव्हली जर पाहिलं तर म्युच्युअल फंडपेक्षा हे जे रिटर्न्स आहेत हे कुठेतरी आपल्याला जास्त असतानाचे दिसत आहेत, राईट. त्यानंतर जर आपण पाहिलं की ETF वर्सेस स्टॉक बेटर की ETF बेटर, ऑब्विसली सिम्पल. जर आपण नॉर्मली पाहिलं, एक जर ॲपल खरेदी करायचा आहे तो एक ॲपल हा एक स्टॉक प्रमाणे आहे. एक ॲपलचं एक आपण एक्झाम्पल घेतलं आहे आणि त्या ॲपलचं एक बास्केट आपण घेतलं तर, फ्रूटचं बास्केट घेतलं तर ते तुमच्या ETF सारखं आहे. म्हणजेच काय, एक ॲपल घेण्यापेक्षा त्याचं बास्केटच घ्या ना, मग हे कुठेतरी आपल्याला फायद्याचं ठरेल, राईट. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हू शुड इन्व्हेस्ट इन ETFs, कोणी इन्व्हेस्ट करायला हवं. जसं की बिगिनर्स असतील त्यांना शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे पण स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी भीती वाटते, प्रॉपर रिसर्च नाही आहे, ॲनालिसिस नाही आहे, तर सिम्पल बिगिनर्स असतील त्यांनी बिनधास्त ETF मध्ये इन्व्हेस्ट करा.
त्यानंतर मग पॅसिव्ह ज्याला इन्कम हवी आहे त्यांनी सुद्धा त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. त्यानंतर लो कॉस्ट सिकर असतील की ज्यांना कमी प्राइजेसमध्ये एक गोष्ट हवी आहे तर ते सुद्धा इथे ETF मध्ये इन्व्हेस्ट करून तो फायदा घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग आपण SIP करू शकतो का, ETF मध्ये SIP करू शकतो का, हे भरपूर असे प्रश्न असतात. सो नक्कीच SIP ही तुम्ही कुठेही करू शकता. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये करा, तुम्ही पर्टिक्युलर स्टॉकमध्ये करा किंवा त्या ETF मध्ये सुद्धा करू शकता. हे तर क्लिअर आहे की SIP तुम्ही कोणत्याही सेगमेंटमध्ये करू शकता. तुम्ही पर्टिक्युलरली त्या सेगमेंटचा विचार करा. सो ETF ही एक स्मार्ट इन्व्हेस्टमेंट आहे की नाही तर नक्कीच आहे. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय, स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करताय, या दोघांमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर सरळ सरळ ETF मध्ये इन्व्हेस्ट करा. हा तुम्हाला चांगला बेनिफिट देईल. त्यानंतर इझी एंट्री टू द मार्केट. जसं की बिगिनर कोणी असेल त्याला जर मार्केटमध्ये एंटर व्हायचं आहे तर त्याच्यासाठी खूप इझिली हे काम तुमच्यासाठी झालेलं आहे. त्यानंतर आयडियल फॉर लॉंग टर्म आणि पॅसिव्ह ग्रोथसाठी खूप चांगलं आपल्याला इथे दिसतंय. म्हणजेच काय, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय लॉंग टर्मसाठी करायची आहे, एका पर्टिक्युलर स्टॉकमध्ये केली आहे, तिथे करण्यापेक्षा ETF मध्ये इन्व्हेस्ट करा. जो एरर येतो तो एरर एक थोड्याशाच फरकाचा असतो. त्या एररला जर आपण थोडंसं बाजूला केलं तर ही इन्व्हेस्टमेंट आपल्याला खूप चांगलं बेनिफिट देणारी आहे. त्यामुळे ETF मध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे म्युच्युअल फंडपेक्षा कुठेतरी थोडा फरकाने चांगलंच आहे. मी असं म्हणत नाही की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय तर ते काय वाईट आहे, अजिबात नाही. पण म्युच्युअल फंडपेक्षा नेक्स्ट लेवलचे रिटर्न हे ETF कुठे देताना आपल्याला दिसतोय. आणि ह्याच्याही पेक्षा पुढे जाऊन जर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये आहात आणि पर्टिक्युलर स्टॉकची जर चांगली रिसर्च करताय तर स्टॉक हे नक्कीच जास्त रिटर्न देणारं आहे, आपल्याला हे चांगलंच माहिती आहे. या व्हिडिओमध्ये आपण ETF बद्दल खूप चांगली अशी माहिती पाहिली. ही व्हिडिओ जर आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या इन्फॉर्मेशनसाठी स्टे ट्यून. मिळते अगले व्हिडिओ में.